तर घोडेबाजार कसा झाला ते मलाही माहिती असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या। भाजपने मला तोंड उघडायला लावू नये असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिलाय। काँग्रेसप्रमाणे भाजपनं बदमाशी केलेली नाही असं उत्तर बावनकुळेंनी दिलं। आमच्याकडे हजारो गोष्टी त्या उघड कराव्या लागतील असं बावनकुळे म्हणाले। सुप्रिया सुळेंच्या इशाऱ्यानंतर बावनकुळेंनी जशास तसं उत्तर दिलं। भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये, त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये, कारण का माझा तो स्वभावही नाहीये आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही। पण आत्ता हा जो घोडेबाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत। म्हणूनच मी हे बिल मूव्ह करतेय की घोडेबाजार होऊ नये आणि कुठलंही इलेक्शन झालं तरी ते फक्त पैशाच्या जीवावर कोणीही लढू नये किंवा आईसच्याही म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हिचीही भीती दाखवू नये। सुप्रियाताई, माझी विनंती आहे, तुम्ही असं बोलू नका। 65 वर्ष काँग्रेस पार्टीने आणि सत्ताधीशांनी ज्या बदमाशा केल्या आहेत त्या बदमाशा नक्की आम्ही नाही केल्या आहेत। सुप्रियाताईंना विनंती आहे की असं बोलू नका। 1000 गोष्टी आमच्याकडे आहेत त्या आम्हाला उघड कराव्या लागतील। मी 35 वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी अनेक सरकार बघितले आहेत, त्यामुळं हात जोडून विनंती आहे की असं बोलू नका, महाराष्ट्राला बदनाम करू नका, महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती घालवू नका, असं करू नका अशी विनंती त्यांना आहे।